आज आपण पाहणार आहोत रागावर ताबा ठेवण्यासाठी काही उत्तम उपाय. राग येणे ही एक खूप सामान्य समस्या आहे. एकाला राग आला की दुसऱ्या लोकांना राग झेलावा लागतो. स्वतःच्या सवयीचा कंटाळा आला असेल आणि सुचत नसेल की कशा प्रकारे कमी करावा तर जाणून घ्या काही सोपे उपाय. त्यामुळे आपले संबंधही बिघडणार नाहीत आणि वेळ सांभाळून घेता येईल. राग येण्याचे मुख्य कारण आहे ताण. आता ताण दूर करण्यासाठी स्नायूंना रिलॅक्स करा. खोल श्वास घ्या आणि 2 मिनिटासाठी अगदी गप्प बसा. काही सेकंदात आपण शांत व्हाल. आणखी एक उपाय म्हणजे आपले डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या आणि विचार करा की ताण दूर होतोय. आपल्या विचारशक्तीने ताण आपोआपच दूर होईल. कॉमेडी बघणे, वाचणे, ऐकणे आणि काही मिनिटातच आपला राग नाहीसा होईल. हास्य जीवनातील भाग असणे आवश्यक आहे. आणखी एक उपाय म्हणजे पायी फिरणे, व्यायाम, योगा किंवा कोणत्याही शारीरिक व्यायामामुळे ताणमुक्त होऊन राग दूर ठेवता येईल. पण हे नियमित असावे. काही परिस्थितीत आपला संयम सुटतो आणि राग अनावर होतो आणि नंतर आपल्या मूर्खपणाचा पश्चाताप होतो. पण तोवर वेळ निघून गेलेली असते. रागावर नियंत्रण करण्याची गरज नाही. या क्षणी तुम्ही रागावलेले आहेत का? नाही. मग ते अस्तित्वातच नाही. त्याचं नियंत्रण का करावे? मग तुम्ही कसं करणार? राग म्हणजे एक प्रकारची तांत्रिक स्थिती. तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूच्या सर्वांसाठी बहुतेकदा ज्या व्यक्तीवर तुम्ही रागवला त्यापेक्षा तुम्हालाच याचा अधिक त्रास होतो. आणि जेव्हा तुम्ही रागवता तेव्हा तुम्ही आयुष्यातल्या सर्वात मूर्खपणाच्या गोष्टी करता. जगण्याचा हा नक्कीच शहाणपणाचा मार्ग नव्हे. राग उद्भवण्याचे कारण म्हणजे तुमच्या मनात घट्ट झालेल्या तुमच्या आवडी-निवडी, अगदी खोलवर रुजलेल्या तुमच्या विचारसरणी आणि भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीशी तुम्ही तुमची ओळख घट्ट बांधलेली आहे. मग जेव्हा कुणी या विचारसरणीच्या चौकटीत बसला नाही, तुम्ही त्याच्यावर रागवता. या प्रकारे जसं तुमच्या आवडी-नावडी आणि तुम्ही निर्मिलेल्या अनेक मीपणाच्या ओळखी भक्कम होत जातात. तसं तुम्ही म्हणता, हे मला आवडतं. त्या क्षणी तुम्ही बाकीचे सर्व अस्तित्व तुमच्यापासून वेगळे करतात. जेवढ्या तुमच्या आवडीनिवडी अधिक तीव्र होत जातात, तेवढाच हा वेगळेपणाचा भाव अधिक प्रकट होत जाईल. तुमच्यातून राग बाहेर येतो कारण तुम्ही कोणाला तरी किंवा कशाला तरी स्वतःचा एक भाग म्हणून सामावून घ्यायला तयार नाही आहात. सामावून घेतल्यास तुम्ही मुक्त होता. ज्या दिवशी सर्व काही संपूर्ण अस्तित्व तुमच्यामध्ये सामावेल तेव्हा तुम्ही मुक्त व्हाल. वेगळेपणाचा भाव तुम्हाला बंधनात अडकून ठेवतो. तुम्ही वेगळे बनून राहता. घरी आणि ऑफिसमध्ये तुम्हाला रागीट लोकांबरोबर राहायचं की शांत आणि आनंदी लोकांबरोबर? साहजिकच तुम्हाला शांत आणि आनंदी लोकांबरोबर राहायचं. लक्षात ठेवा, तुमच्या सभोवतालच्या सर्वांशी सुद्धा हीच अपेक्षा आहे. तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्ती नेहमी शांत आणि आनंदी लोकांबरोबर राहण्याची आणि काम करण्याची अपेक्षा करत असतो. तुमच्या रागाचे कारण स्वतःमध्ये लपवणे तुमच्यासाठी चांगले नाही. त्यामुळे याबद्दल बोलण्यास आणि संकोच करू नये. तुम्ही तुमचा राग तोंडाने बोललात किंवा हाताने एखाद्या पेपरवर लिहून कोणत्याही प्रकारे व्यक्त करू शकता. जर तुम्हाला रागाचा सकारात्मक पद्धतीने वापर केला तर ते तुमच्यासाठी खूप चांगले ठरू शकते. राग येणे खूप सोपे आहे, पण त्याला सकारात्मक दिशेने वळवणे थोडे कठीण आहे. पण ते आपल्याच हातात आहे. दुसऱ्यांशी बोलण्याआधी विचार करत जा. रागाच्या भरात काही लोक काय बोलतात याकडे लक्ष देत नाहीत. तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचा नीट विचार करत जा, कारण विचारपूर्वक बोलणाऱ्या व्यक्तींना कधी राग येत नाही. जर तुम्हाला माहित असेल की तुम्हाला राग येतोय तर मुख्यतः अशा गोष्टीचा विचार करा ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो. जर तुमच्याबरोबर वाईट गोष्टी घडत असल्या तरी पण आनंदी राहा, कारण दुःखी असल्याने ते सुटणार नाहीत. जे लोक आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही ते आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी त्रासाचे कारण बनतात. म्हणजेच ते रागाने स्वतःचे नुकसान करतात. राग ही देखील मनाच्या इतर भावनाप्रमाणेच एक भावना आहे, परंतु ती तर भावनापेक्षा खूपच गुंतागुंतीची असते.
कधी कधी वातावरण आणि परिस्थिती अशी बनते की आपल्याला राग यायला भाग पडतो, तर कधी पूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेमुळे किंवा भविष्यात काही विपरीत घडेल या भीतीने आपल्याला राग येत असतात. तुमचा राग शांत करण्यासाठी आणखी एक मार्ग म्हणजे जेव्हा तुम्हाला कुणावर राग येतो, मग तो राग कोणत्याही गोष्टीचा असला तरी तुम्हाला शांत बसून भगवंताचे नामस्मरण करावे. असे केल्याने तुमचे मन पूर्णपणे शांत होईल आणि तुम्हाला चांगलेच वाटेल. असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या ड्रीम मराठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.